नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल मध्ये। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना या योजनेचा जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो खूप साऱ्या महिलांना आलेला नाही ते ओके। तर त्याची मुख्य कोणती कारणे असू शकतात, मुख्य 5 कारणे कोणती आहेत की ज्यामुळे तो हप्ता जून महिन्याचा आलेला नाहीये, किंवा कोणत्या महिलांना अजूनही जून महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी येऊ शकतो किंवा येणारच नाहीये, तर त्याबद्दलही इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा ओके। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला भेटतात ओके। तर 21 ते 65 वयोगटापर्यंत या ठिकाणी पैसे भेटणार आहेत आणि भेटत आहेत ओके। आता जून पर्यंत महिलांना रेग्युलरली हप्ते आलेले होते, म्हणजे मे पर्यंत। तर जूनचा हप्ता हा खूप साऱ्या महिलांना आलेला नाही ते ओके। तर त्याची कारण काय असू शकतात ओके। तर पहिलं जे काही कारण आहेत तर ते कारण म्हणजे तुमचं जे काही उत्पन्न आहे तर ते उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तो हप्ता त्या ठिकाणी येणार नाही, किंवा तुमचा जो हप्ता आहे तर इथून पुढे त्या ठिकाणी बंद होणार आहेत किंवा बंद होऊ शकतो। आता पडताळणी ही ह्या महिन्यातही होऊ शकते, पुढच्या महिन्यातही होऊ शकते, किंवा पडताळणी ही चालू आहे। तर त्यामुळे तुमचे जे काही हप्ते आहेत तर मित्रांनो बघा, मुख्य कारण कोणती आहेत ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो काही हप्ता आहे जून महिन्याचा तो आलेला नाही ते ओके। तर त्याची मुख्य कारण कोणती कोणती असू शकतात बघा। ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहेत, ज्या महिलांच्या घरील जे काही उत्पन्न आहे उत्पन्नाचा दाखला वार्षिक 2.5 लाखापेक्षा जर जास्त निघत असेल तर त्या महिलांना जो काही हप्ता आहे तर तो हप्ता येणार नाहीये, जून महिन्याचा आलेला नाहीये। त्यांचं जे काही उत्पन्न आहे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर जून महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी येणार नाही ते त्यांना। आणि त्यांचं जर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल आणि बाकीचे 5-6 ज्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपण बघणारच आहोत। तर त्या गोष्टी जर सर्व क्लिअर असेल तर जूनचा हप्ता अजून आलेला नसेल पण तो 3 ते 4 दिवसामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल ओके। त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत तर हे अपात्र आहेत। सपोज आपल्या कुटुंबामध्ये एखादा जर व्यक्ती असेल तर तो व्यक्ती आयटी रिटर्न्स भरतो ओके, इन्कम टॅक्स, तर त्या कुटुंबामध्ये त्या स्त्रीला त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्या ठिकाणी भेटणार नाही ते ओके। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपमंडळ, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत, किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाख पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील ओके। आता वरती जे आहेत सरकारी कर्मचारी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल यांचं जर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जर जास्त असेल तर ते ह्या योजनेसाठी अपात्र आहेत ओके। त्या फॅमिलीमधील स्त्रियांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटणार नाही ते ओके। त्यानंतर चौथं सर्वात महत्वाचं कारण काय आहे, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील अशा महिलांनाही त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही 1500 रुपये येतात तर ते या ठिकाणी बंद होणार आहेत आणि ते पैसे त्या ठिकाणी भेटणार नाही ते ओके। म्हणजे तुम्हाला फक्त 1500 रुपये, सपोज तुम्ही जर संजय गांधी निराधार योजना तर ह्या योजनेचा जर लाभ घेत असतील, त्यांना 1500 रुपये ऑलरेडी भेटत असेल, तर हे जे काही पैसे आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेचे पैसे त्या ठिकाणी बंद होतील, ते पैसे त्या ठिकाणी भेटणार नाहीये। किंवा काही महिला पीएम किसान योजनेचा लाभ घेत असतील किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलांना फक्त 500 रुपये भेटणार आहेत। कशाचे? तर लाडक्या बहीण योजनेचे 500 रुपये त्या ठिकाणी फक्त भेटणार आहेत। त्यानंतर 5वा पॉईंट बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत तर अशा कुटुंबातील स्त्रियांना त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार नाही ते ओके। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ते। त्यानंतर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून बघा, ज्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर आहेत तर त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटणार आहेतच
पण त्यांच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर वगळून जर 4 व्हीलर कोणतीही असेल, ओके, तर त्या कुटुंबामधील स्त्रियांना त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार नाही ते. ओके, तर हे तुमचे 5 ते 6 पॉईंट महत्वाचे आहेत, तसे 5च पॉईंट महत्वाचे आहेत. तर या सर्व गोष्टी तुमच्या जर व्यवस्थित असेल, उत्पन्न असेल, त्याच्यानंतर आयटी रिटर्न कोणी भरत नसेल फॅमिलीमध्ये, त्यानंतर तुम्ही जर फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेत असेल, तर त्या महिलांना त्या ठिकाणी जो काही 1500 रुपयाचा हप्ता आहे जून महिन्याचा असो किंवा यानंतरचे येणारे सर्व जे काही हप्ते आहेत, जुलै असेल, ऑगस्ट असेल, ह्या वर्षाचे, ओके, तर ते सर्व हप्ते त्या ठिकाणी भेटतील. ओके, तर काही महिलांना अजूनही 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत जून महिन्याचे, तर त्यांनी वेट करायचं आहे. पुढच्या 3-4 दिवसामध्ये तो हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतो. ओके, तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.